चला आपण झटपट रेसिपीला सुरुवात करूया। फ्रेश दहीपासून कढी कशी बनवायची ते बघूया। अगदी फ्रेश कढी तयार झाली आपली आणि त्यामध्ये मी कोणते कोणते मसाले वापरलेले तेही आपण पुढे बघूया। चला मग विराजमणी किचनमध्ये तुमचं सर्वांचं मी अगदी मनापासून स्वागत करते। तुम्ही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब पण करा बरं का। चला आपण मस्त आता कढीची गार्निशिंग करून घेऊया। आहे की नाही आपली छान मस्त कढी बनलेली। चला आपण मस्त आता फ्रेश दहीचा डब्बा उघडून घेऊया। आमच्या फ्रीजमध्ये दही मुरण्याचं एक सेक्शन आहे, त्या सेक्शनने मी दही मुरून घेतलं। बघा किती छान मस्त असं घट्ट दही तयार झाले। अगदी पाणी त्यामध्ये अजिबात नाही, अगदी खड्यासारखं आपलं दही तयार झालं आहे। तुम्हाला मी चमच्याच्या सहाय्याने दही दाखवते। अगदी घट्ट आपलं खड्यासारखं दही तयार झालं आहे की नाही, मस्त फ्रेश। चला आपण आता पुढची प्रोसेस बघूया। आता आपण कढईमध्ये दही घालून घेऊ। मी कढईमध्येच मिश्रण तयार करणार आहे। कमीत कमी 1 कप एवढं मी दही घेतलं। तुम्हाला जितपत हवं आहे तितपत तुम्ही घेऊ शकता। आणि त्यानंतर मी अर्धा कप म्हणजेच तर अर्धी वाटी मी बेसन पीठ घातलं आहे। याने चणा डाळीचं पीठ सर्व आपण चमच्याने छान मस्त अशी त्याची गुठळी मळून घेऊ, जेणेकरून पाणी घातल्यानंतर आपली त्यामध्ये गुठळी अजिबात व्हायला नको, म्हणून मी अगोदर चमच्याने थोडं त्याला मिक्स करून घेते। आणि त्यानंतर आपण रहीने छान मस्त फेटून घेऊ, घुसळून घेऊ छान मस्त, अगदी जेणेकरून छान अशी त्यामध्ये लम्स पडायला नको आणि छान मस्त क्रीमी टेक्स्चर होईल आपलं। सर्व बाजूने आपण छान मस्त रवीने घोटत राहायचं। दही जर फ्रेश राहिलं तर कढी अजिबात आंबट होत नाही आणि खायला खूप छान मस्त फ्रेश दहीची कढी अगदी छान लागते, चविष्ट लागते। सर्व बाजूने छान मस्त आपण रवीने फेटून घेतलं। त्यानंतर आपण त्यामध्ये पाणी घालूया। पाणी तुम्हाला कितपत हवं आहे त्या पद्धतीनुसार तुम्ही पाणी घालू शकतात। तुम्हाला घट्ट हवे असेल तर त्यामध्ये पाणी कमी वापरा आणि पातळ हवे असेल तर पाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार कमी जास्त टाकू शकतात। छान मस्त पुन्हा आपण रवीने छान फेटून घेतोय आणि त्यानंतर त्यामध्ये मी पुन्हा पाणी घालते। मला इतपत पाणी हवं आहे म्हणून मी एवढं पाणी वापरलं। तुम्हाला तुमच्या पद्धतीनुसार कमी जास्त पाणी तुम्ही टाकू शकतात। छान मस्त फेटल्याने वरती छान मस्त असं क्रीमी टेक्स्चर येतं। झालं आपलं छान मस्त बेसिक कढीचं मिश्रण तयार आहे की नाही, या पद्धतीने तुम्ही करू शकतात। आता आपण पुढची प्रोसेस बघूया। गॅसवर मी अगोदरच फोडणीचं भांडं गरम करायला ठेवलं। त्यामध्ये मी 2 चमचे तेल घालून घेते आणि अर्धा चमचा मी मस्त मोहरी घालते। मोहरी छान मस्त फुलू द्यायची आणि त्यानंतरच मग आपण जिरं घालायचं। जिरंही मी अर्धा चमचा घातलं, जिरंही छान फुलू द्यायचं आणि 2 ते 3 मिरचीचे तुकडे केलेले तेही घातले आणि मस्त फ्रेश कढीपत्ता। कढीपत्त्याने कढीला खूप छान चव येते। त्यानंतर त्यामध्ये मी 2 लवंग, 2 वेलदोडे आणि 1 दालचिनीचा तुकडा घातला आणि चिमूटभर हिंग। त्यानंतर त्यामध्ये मी चॉप केलेले लसूण आणि किसलेलं आलं घातलं अर्धा चमचा आणि छान मस्त तेही तेलामध्ये सर्व जिन्नस आपण परतून घेऊ, म्हणजे कढी आपली छान मस्त चविष्ट लागेल। सतत हलवत राहायचं म्हणजे आपले जिन्नस जळणार नाही। आणि त्यानंतर मी थोडी कोथिंबीर घालते, तेही छान मस्त तेलामध्ये परतून घेऊ, म्हणजे कढीला अधिक छान चव येईल आणि टेस्टी लागेल। त्यामध्ये मी चिमूटभर हळद घालते,
तुम्ही हळद स्किपही करू शकतात आणि सर्व मस्त जिन्नस आता एकत्र करून घेऊ. पुन्हा आपण आता पुढची प्रोसेस बघूया. मी कढईमध्येच मिश्रण तयार केलं होतं, त्यामध्ये आपण आता हे सर्व जिन्नस टाकून देऊ. तुम्ही कढईमध्येही फोडणी घालू शकतात, पण मी या पद्धतीने केलं. कढीला फोडणी दिल्यानंतर कढीला उकळी येईपर्यंत कढी मधून मधून ढवळत राहायची, म्हणजे कढी अजिबात फुटत नाही. अगदी सतत हलवत राहायची. कढी म्हटले की गुजराती पद्धतीमध्ये आणि पंजाबी पद्धतीमध्ये तर खूपच छान बनवली जाते. छान मस्त आता कढीला उकळ फुटली. अजिबात आपली कढी फुटली नाही. बघा किती छान मस्त तयार झाली आपली कढी. आता आपण त्यामध्ये मस्त पुन्हा हिरवीगार कोथिंबीर घालूया आणि ती छान मस्त मिक्स करून देऊ. त्यानंतर आपण त्यामध्ये मस्त 1 चमचा साजूक तूप घालूया. तूप घातल्याने कढी इतकी स्वादिष्ट लागते ना, तुम्ही टाकून बघा, नक्कीच तुम्हाला ही पद्धत माझी आवडेल. आणि पुन्हा त्याला छान मस्त असं ढवळून घेऊया. त्यानंतर त्यामध्ये आपण आता चवीपुरतं मीठ घालूया. मीठ हे सर्वात शेवटी घालायचं, जेणेकरून आपली कढी फुटणार नाही. आणि 1 चमचा त्यामध्ये साखर घालूया. तुम्ही गूळही घालू शकतात, कारण की आंबटपणाला साखर किंवा गूळ घातल्याने छान त्याला मस्त चव येते आणि कढी अगदी स्वादिष्ट लागते. झाली आपली कढी मस्त गरमागरम तयार. कढी म्हटली की सर्वांनाच आवडते, कारण कढी भाताबरोबर किंवा भाकरी चुरून खाल्ली की खूपच चविष्ट लागते. तुम्हाला विराजमणी किचनची रेसिपी आवडते ना? मग नवीन आहात त्यांनी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया आपण पुढच्या रेसिपीला. तोपर्यंत मस्त खात राहा आणि माझी पुढची येणारी रेसिपी ही बघत राहा. थँक्यू.